नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पाटील, नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण देशी कुक्कुटपालन करतो. या देशी कुक्कुटपालनामध्ये तुमच्या कधी लक्षात आलंय का? काही अंडी पांढरे असतात तर काही तपकिरी कलरचे असतात. याचा कोंबडीच्या खाद्याचा काही संबंध नसतो. हा फरक असतो तो कोंबडीच्या जातीवरून. ज्या कोंबडीच्या कानाजवळचे भाग म्हणजे एअरलॉब्स पांढरे असतात, त्या सहसा पांढरी अंडी घालतात. आणि ज्या कोंबडीच्या कानाजवळचा भाग हा लालसर असतो, त्या तपकिरी कलरची अंडी घालतात. सायन्स नक्की काय सांगतंय तर चला बघू. अंड्याचा शेल तयार होण्यासाठी कोंबडीच्या ओव्हिडक्टमध्ये म्हणजेच अंड तयार होण्याच्या नळीमध्ये पिगमेंट्स म्हणजेच रंगद्रव्य जमा होतो. पांढऱ्या अंड्यामध्ये कोणताही पिगमेंट जमा होत नसल्यामुळे त्याची अंडी पूर्णपणे पांढरे असतात. तपकिरी अंड्यामध्ये प्रोटोफॉर्फ्रिन 9 नावाचा पिगमेंट जमा होतो. हा हिमोग्लोबिनचाच बाय प्रोडक्ट आहे. त्यामुळे ती अंडी तपकिरी दिसतात. पोषण मूल्य मात्र दोन्हीही अंडी जवळजवळ सारखीच असतात. फरक फक्त रंगाचाच असतो, इतर कोणताही नाही. तुम्हाला कोणती अंडी जास्त आवडतात, पांढरी की तपकिरी? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा खूप छोट्या-मोठ्या व भविष्यात उपयोगी पडणारी माहिती जर हवी असेल तर आपल्या इन्स्टावरचं पेज आणि यूट्यूबचं चॅनेल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.